पश्चिम विदर्भामध्ये सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2च दिवसांपूर्वी सोयाबीनच्या बिजवाई उन्नती वाणाला तब्बल 8,530 रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला आहे। दरामध्ये झपाट्याने वाढ होत असल्यानं वाशिमच नव्हे तर हिंगोली, बुलढाणा आणि यवतमाळ तसेच अकोला जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन इथं आणलेला आहे। काल सायंकाळपासूनच वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतिहासात प्रथमच तब्बल 30 ते 32 हजार क्विंटलपेक्षा जास्त आवक झाली आहे। यामुळे बाजार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणलेलं असून त्यासोबतच वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत। नेमका आता शेतकऱ्यांना काय दर मिळतोय हे बघावं लागणार आहे। यावेत आमच्या सगळ्यांची चर्चा करावी मठाच्या बाबतीमध्ये, हीच आमची आता भूमिका आहे। जोपर्यंत आयुक्त येऊन आमच्यासोबत चर्चा करत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही। या ठिकाणी स्वामी समर्थांच्या मठावरती कारवाई होत आहे आणि त्या संदर्भात मी परत सांगतो की इथे जे कारवाई करायला लावतात त्यांनी अनेक आदिवासींच्या जागा अनेक हडप केलेल्या आहेत। तुम्ही जर घोडबंदरला गेलात तर डोंगरच्या डोंगर खणायचं काम चालू आहे, परंतु स्वामी भक्तांसाठी जी 3-4 गुंठात मागील 20-25 वर्षापासून जे मठ आहे ते तोडण्याचं घाट इथे सुरू आहे। आणि स्वामी मठ तोडून तुम्ही काय करणार आहात? तर तिथे गार्डन बनवणार आहात। कोणासाठी गार्डन बनवणार आहात? लोकांसाठी ना। जिथे लोक हजारोच्या संख्येने दर्शनाला येतात ते महत्वाचं आहे की त्या गार्डन मध्ये 4-5 प्रेमी युगल बसणं महत्वाचं आहे? तर माझं मी परत सांगतो की आम्ही हे होऊन देणार नाही। आणि तुमचा जो घाट आहे तिथे जे काय एक लग्नाचा हॉल बनवतायत, जिम बनवतायत, अहो या सगळ्या लोकांना काय हवंय ते बघा ना। तुम्ही तुमच्या मर्जीने काय बनवताय? तिथल्या लोकांची काय अपेक्षा आहे? घोडबंदरच्या लोकांची आम्हाला स्वामी मठ हवंय, आम्हाला स्वामी मठ ठेवा। माझं मत असं आहे की ठाण्यामध्ये तुम्ही जर ठाण्यात फिराल तर अनेक प्रॉपर्टीना नेत्यांच्या, मंत्र्यांच्या आई वडिलांची नावं आहेत। कशासाठी? काय केलं एवढं त्यांनी की त्यांच्या आई वडिलांची नावं देऊन तुम्ही ठाण्यामध्ये विविध गोष्टी मांडताय? जागा सरकारी, पैसे सरकारचे आणि नावं यांच्या आईबापाची का? कशासाठी यांच्या आईबापांची नावं पाहिजेत? या सगळ्याला याच्यापुढे आम्ही विरोध करणार। अहो ठाण्यात अनेक मोठी मोठी लोक होऊन गेली, त्यांची नावं द्या ना। तुमच्या आईबापांची नावं कशाला देताय सगळ्या गोष्टींना? सो माझं मत आहे स्वामी मठ हलणार नाही। स्वामी मठाला जर हलवायचं असेल तर पहिलं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हटवावं लागेल। आज इथे जर आम्ही 100-200 लोकांनी असू, आज जर आम्ही इथे 100-200, 500च्या संख्येने असू तर उद्या आम्ही 10,000च्या संख्येने असू। जिल्ह्यातले सगळे म्हणजे आम्ही ठाणे शहरात अपील करू, जेवढे स्वामी भक्त आहेत त्यांना रस्त्यावर उतरायला लावू। आणि जेव्हा ते होईल ना तेव्हा मग तुमचा सळो की पळो होऊन जाईल। आमच्या नादाला लागू नका, स्वामींच्या नादाला लागू नका। स्वामींचं मठ तिथनं हलणार नाही आणि हटलं तर तुम्हाला पहिलं आम्हाला हटवावं लागेल।